त्यानंतर मुलांची साथ होती अंतरपुत्र आणि पुत्रांची साथ कौशल्य माता म्हणून होणारी ज्ञानी सत्य शिकवताना भव्य शिकवताना सांगणारी कथा आहे. कैकेयीच्या राजकुमारामध्ये कपटी घोडाची कथा सुरली आहे. युद्ध निधनासाठी राजा दशरथ धनुर्विद्या सांगणारी प्रकारामध्ये ते करणारी कथा भाव येत असतात शब्द अनुसारामध्ये शरणाशरणामध्ये करणारी भव्य अशी कथा आहे. मग आम्हाला पुत्र यज्ञ करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? मग तो बोला राजा दशरथांनी सर्व प्रकार ऐकावं शंख हरवंत सांगावं आणि पुरत पुत्रांच्या नसनामुळे तो मनमंद वेगरूप झाला होता. राजा दशरथ महाराज सर्व आहे, धन आहे, संपत्ती आहे, सर्व आहे, पण त्यांनी एक त्या दुःखावत आहे. ते दुःखाचं कारण म्हणजे त्यांना पुत्र प्राप्त नाही. ते पुत्र प्राप्त करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? ते देवाचा भक्तींची आणि उद्धार करावा लागेल. असा तरी एक दिवस यावं, असा तरी कोणता दिवस व्हावं, उद्धार व्हावं आणि उद्धारासाठी आम्हाला शांतपणे स्वरूप लागावं. अपेक्षा दोन आहेत. वेद असतात तेवढ्यामध्ये राजा दशरथ आश्रमामध्ये जातात. त्यांना शांत परमा झोप लागती आणि तेव्हा स्वप्नामध्ये त्यांना दोन पुत्र प्राप्त होण्याची क्षमता मिळतात. रामचंद्र पुत्र प्राप्त करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? कोणाच्या अनुसरणामध्ये जावं लागेल. आणि वसिष्ठ मुनी तिथे तितक्यामध्ये अयोध्येमध्ये झाडबंद करतात. घातले लोटांगणा विश्ववातिकांचा भर वसिकांचे सुसनाश जनना तेवढ्यामध्ये अयोध्यामध्ये वसिष्ठ मुनी येतात. त्याच्या अनुसारात राजा दशरथांना सांगवतात की महाराज तुम्हाला शिकार करण्यासाठी एका जंगलामध्ये जावं लागेल. एखादा पाणी मोठून आणणार हवे. त्याचं आणल्यानंतर त्यांना आंबोला शांत करावं लागेल. पुत्री भागावं लागेल. मग भगवान प्रभू रामचंद्रांची कशीही विद्रूप सांगितलं आणि राजा दशरथ शिकारी करण्यासाठी त्या वनामध्ये जातात. आणि वनामध्ये गेल्यानंतर तिथे थकलेला जीवाला असलेला त्या राक्षसांच्या वनामध्ये जातात. आणि वनामध्ये गेल्यानंतर राजा दशरथ त्या शिकाराची वाट बघतात. तेवढा तरुण असलेला श्रावण नावाचा तरुण तिथे येतात. आणि श्रावण तीर्थयात्रेसाठी निघण्यासाठी तयारी आहे. आपल्या अंधाऱ्या वृक्षांना घेऊन तीर्थयात्रेसाठी काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जातात. प्रभू रामचंद्र भगवान की